वेलकम. आज मी नवीन भागामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण दुबई सिटी टूरमध्ये आम्हाला खूप वेळ झाला आणि खूप छान सारी माहिती सांगितली. जी गाईड होती ती केरळची होती. आणि आता आम्ही जाणार आहोत ग्लोबल विलेज. बरोबर 5 वाजता आम्हाला पिकअप टाईम आहे. आता 4:30 झाले आहेत. इंडियामध्ये 6 वाजले असतील. दुपारी आम्ही दुबई सिटी टूर करून आल्यानंतर आम्ही साईडच्याच कॅफेटेरियामध्ये आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मी हॉटेलमध्ये थोडा वेळ रेस्ट केली. आणि आता आम्ही पुढचं जाणार आहोत ते ग्लोबल विलेजला. ग्लोबल विलेजला जात असताना सोफा कम्युनिटी स्कूलचं दर्शन आम्हाला रस्त्यामध्ये झालं. ग्लोबल विलेजचं एंट्रन्सच इतकं सुंदर होतं की त्यावरूनच आत विलेज किती सुंदर असेल ह्याची कल्पना आली होती. फायनली आता आम्ही ग्लोबल विलेजमध्ये एंट्री करणार आहोत. ग्लोबल विलेजमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर प्रत्येकाला बॅग स्कॅन करावे लागतात, त्याशिवाय आतमध्ये एंट्री दिली जात नाही. आताच आम्ही एंट्री आतमध्ये केली. आम्हाला ई तिकीट मिळालेलं होतं आणि ई तिकीट दाखवून आम्ही आतमध्ये एंट्री केलेली होती. अद्विता कुठे टेलिफोन बूथमध्ये आहेस तू? वा वा वा, चल बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे लवकर. इथे पूर्णपणे अरेबियन स्टाईलमधले वेगवेगळे ड्रेसेस अवेलेबल आहेत. अरेबियन स्टाईलमध्ये सध्या रमजानचा महिना सुरू असल्यामुळे वेगवेगळे जसे आपले दिवाळीमध्ये आपण आकाशकंदील लावतो तर त्याप्रमाणे संपूर्ण सजावट होते आणि सजावटीचं साहित्यसुद्धा इथे उपलब्ध आहे. जशी मी ग्लोबल विलेजची कल्पना केलेली होती त्यापेक्षाही अतिशय सुंदर असं ग्लोबल विलेज होतं. ग्लोबल विलेजचं एका शब्दात वर्णन करायचे गेल्यास त्याला एकच शब्द साजेसा होईल आणि तो म्हणजे मिनी वर्ल्ड. ग्लोबल विलेजमध्ये वेगवेगळ्या देशांचं प्रतिनिधित्व करणारे टाउन्स आहेत. जसं इंडियाचं लाल किल्ला असेल, त्याचप्रमाणे ताजमहाल असेल, आपले शिवाजी महाराजांचे किल्ले असतील. हे कुवेतचं एक सिटीमधलं एक प्रमुख असं त्यांचं स्थळ दाखवण्यात आलेलं आहे. फक्त असं बघून बघून जायचं. अद्विता हे तुला बघायला कंटाळा आलाय काय का? हाय दिराम. अद्विताने हे चॉकलेट घेतलं. हे जवळजवळ 5 दिरहम म्हणजे 120 रुपीजचं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकतात इथे किती कॉस्टली असेल बाकीच्या वस्तू.
तो सॅन्डल्स How much for this? 100 dirham means 2300. ग्लोबल विलेजमध्ये प्रत्येक वस्तूची किंमत ही खूपच जास्त होती. कुवेत देशाचा स्टॉल पाहून झाल्यानंतर आम्ही बाहेरचा रस्ता पकडला. पुढचं आपण बघणार आहोत ते येमेन कंट्रीचं आहे आणि आतमध्ये गेल्यावर पूर्णपणे येमेन कंट्रीचं कल्चरसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस, त्यांचे खाद्य, त्यांचं संपूर्ण कल्चर हे त्याच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दिसते. येमेन देशातील स्पेशल मसाले आम्हाला पाहावयास मिळाले. येमेन बघ अद्विता, येमेनमधलं कल्चर बघ, वेगवेगळ्या प्रकारची भांडी. येमेन देशातील पारंपरिक ज्वेलरीसुद्धा आम्हाला पाहावयास मिळाली. किंमत पण इतक्या प्रकारची असू शकते अशी मी कधी कल्पनाच केलेली नव्हती. वेगवेगळ्या प्रकारची मधसुद्धा आम्हाला पाहावयास मिळाल्या. आपल्या कंट्रीचं नाही आहे ती बघ दिदी तिच्या हातात आहे काय ती काहीच मागत नाही. चालले ना मग बॅग तुझी पण आहे ना. पुढची बहरीन कंट्री आहे आणि तिचं संपूर्ण आतमध्ये त्याचं कल्चरसुद्धा आहे. बहरीन देशातील छान छान ड्रेसेससुद्धा आम्हाला पाहावयास मिळाले. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर सुंदर प्रकारचे ड्रेसेस होते ते.
पुढची कंट्री इजिप्त आणि हे इजिप्तचं कल्चर आतमध्ये. तुला मम्मावर विश्वास आहे की नाही? हा आता जाता आपण ऑनलाईन ग्लोबल विलेजमध्ये लहान मुलांचा मोह आवरणे ही खरोखरच अतिशय कठीण अशी गोष्ट आहे. 50% इजिप्त एक प्राचीन संस्कृती होऊन गेली आहे व हा देश पिरॅमिडसाठी सुद्धा ओळखला जातो. इजिप्शियन संस्कृतीमधील देवदेवतांचे स्टॅच्यू फोटोसुद्धा विक्रीस उपलब्ध होते. फायनली आता आम्ही पोहोचलो ते मोरोक्को कंट्रीच्या प्रवेशद्वाराशी. मोरोक्को कंट्रीमधील कपडेसुद्धा खास आकर्षण करणारे असे होते. सोबतच शोच्या वस्तू, परफ्यूमसुद्धा उपलब्ध होते. डॉलच्या वरील दिसणाऱ्या कपड्यांची किंमतसुद्धा 5-6 हजारांच्या घरात इतकी होती.
आपणास वरील दिसणारी कंट्री KSA म्हणजेच सौदी अरेबिया आणि सौदी अरेबियाच्या स्टॉलमध्ये सुद्धा सुंदर सुंदर परफ्यूम्स, ड्रेस खूप सारं उपलब्ध होतं. सौदी अरेबिया इस्लामिक कंट्री असल्याकारणाने खूपच इम्पॉर्टंट असे परफ्यूमसुद्धा विक्रीस उपलब्ध होते. त्याचप्रमाणे आपण भारतामध्ये ज्याला बुरखा म्हणतो तेच अबयासुद्धा खूप सुंदर सुंदर प्रकारचे उपलब्ध होते. खूप सारे चॉकलेट्स, शोच्या वस्तू, जास्त करून महिलांसाठी लागणारे ड्रेसेस खूपच जास्त प्रमाणात होते. शेवटी ड्रायफ्रूटच्या शॉपला व्हिजिट देऊन आम्ही सौदी अरेबियाला बाय बाय केलं. हे फायनली ज्याचा आम्ही शोध घेत होतो ते इंडियाचं शेवटी आलेलं आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे इंडियाचं कल्चर बघायला मिळणार आणि जी प्रतिकृती उभारलेली आहे ती लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारलेली आहे. इंडियाच्या स्टॉलमध्ये जास्त करून शॉप्स ही काश्मीरी लोकांची होती. काश्मीरी पद्धतीचे विविध ड्रेसेस, विविध सँडल, पर्ससुद्धा इथे उपलब्ध होत्या. इंडियन देवी देवतांच्या कांस्य धातूंच्या मूर्तीचं इथे खास आकर्षण होते. प्रत्येक कंट्रीच्या खायच्या स्टॉलमधील वस्तू देखील खूपच महाग होत्या. इंडियाच्या स्टॉलमध्ये
जो वडापाव होता जो आपल्या इंडियामध्ये 10 ते 12 रुपयाला मिळतो तो जवळजवळ 750च्या घरामध्ये होता. खूपच महाग अशा खायच्या वस्तूसुद्धा उपलब्ध होत्या. कतार आणि लेबनन कंट्रीच्या स्टॉलला आम्ही बाहेरूनच भेट दिली. माहिती आहे ना. हाऊ मेनी फ्लेवर्स? हाऊ मेनी फ्लेवर्स टोटल? Vanilla, chocolate, strawberry, mango, lemon, pistachio. अजून काय पाहिजे? चॉकलेट पाहिजे, स्ट्रॉबेरी, कोणता पाहिजे? Strawberry? आय वॉन्ट जस्ट कॅन यू मिक्स 2 फ्लेवर्स इन वन आईस्क्रीम? चॉकलेट and strawberry, okay? Chocolate and strawberry. Okay. Okay. And price 25 dirham only, na? Five dirham. Okay. Just wait. Ajit. Welcome. Ay, mashallah. Ay, ice cream. Come on. Yalla. Wait. Ring. Just wait, huh? Wait. Ay, come on. Ne yapıyorsun kız? Oh. Yes, please. Like that. Where is ice cream? Okay. Just waste your one ice cream, yeah? Yes, please. Thank you. Where is cream? Another one wastage. Okay, thank you so much. ह्या आईस्क्रीमची किंमत 25 दिरहम म्हणजे जवळजवळ 650 रुपये इतकी झाली होती. खूपच महाग. काय बघितलं नाही. बघितलं. ह्यानंतर आम्ही भेट दिली ती पॅलेस्टाईनच्या स्टॉलमध्ये. फायनली ज्या स्टॉलची आतुरता होती ते चीनचं स्टॉल फायनली आलेलं होतं. कारणही तसंच होतं. हाऊ मच प्राइस स्टार्टिंग? 280. तो इट्स 0. जसं चीनच्या गेटमधून वेगवेगळ्या डॉल्स दिसल्या तेव्हाच मी अद्विताला बाजूला बसवलं. कारणही तसंच होतं. कारण जेव्हा आम्हाला दुबईला जायचं होतं तेव्हा अद्विताने एक यूट्यूबवर रील्स बघितलेला होता. पप्पा
ग्लोबल विलेजमध्ये खूप सुंदर सुंदर डॉल्स मिळतात आणि मला तिथून एक डॉल्स हवी आहे. आणि जर इथे मी अद्विताला घेऊन गेलो असतो तर मला बार्गनिंग करता आली नसती. लहान मुलांना पाहून आहे त्याच किमतीला ते डॉल देतात. म्हणून मी अद्विताला बाहेर बसवलं आणि मी स्वतः एकटा जाऊन त्यांच्याशी बार्गनिंग केली आणि ह्याच्यापैकी एक छानशी डॉल मी अद्विताला घेतलेली होती. पुढे आपणास ती दिसेलच. Yes, sir. Can you show me under 100 dirhams any doll available here? You're doing a video because I'm not. I don't open your video. 55, madam. No, this one. चलो pay कर. Okay na yan? Okay, okay. Okay, done. Okay, I will give you. Card. Card. Thank you. Yeah. Sir, don't feel bad because No, in no, my no. another shop is 250 that one. No, no, Okay, we will okay. not tell anyone. Thank you for this. जी डॉल इतर शॉप्समध्ये 300 दिरमला मिळत होती तीच डॉल आम्हाला 230 दिरमला मिळाली. त्यामुळे त्यांनी इतरांना सांगण्यास नकार दिला आणि डॉल पाहून अद्विता अतिशय खुश झालेली होती. तो पुन्हा किंमत विचारला ना, तो कमी नाही करू शकत. मी सांगितलं मग माय डॉट इज सिटिंग आउटसाईड, आय विल कम विदिन 5 मिनिट्स. मग सांगितलं ओके ओके. तर लास्ट नंतर चीनचं स्टॉल खूपच मोठं असल्याकारणाने चीनमधील इतर वस्तू पाहण्याचा सुद्धा आम्ही आनंद लुटला.
वेगवेगळ्या देशाच्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे परफ्यूमसुद्धा उपलब्ध होते. विविध प्रकारच्या फळांचा सुकामेवासुद्धा उपलब्ध होता. ग्लोबल विलेजचा परिसर पाहत असताना एक गोष्ट मात्र जाणवत होती की आपण त्या कंट्रीच्या स्टॉलमध्ये जातो तेव्हा त्या देशाचं कल्चर, त्या देशाचे विविध पोशाख, त्यांचं खाद्यपदार्थ ह्यांची माहितीसुद्धा होत होती आणि त्या पद्धतीची माणसंसुद्धा बघावयास मिळत होती. एकूणच ग्लोबल विलेजचा अनुभव हा खूपच छान असा होता. ग्लोबल विलेजमधील कंट्रीच्या स्टॉलची रचना ही त्या खंडानुसार केलेली होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे इथे रोड ऑफ आशिया आहे, म्हणजे आशियामधले कंट्रीचे स्टॉल संपूर्ण ह्या रस्त्याला आपल्यास पाहावयास मिळत होते. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया, युरोप असे वेगवेगळ्या खंडांचे स्टॉल होते. सगळ्याच ठिकाणी जाणं काही शक्य झालं नाही. त्यानंतर आम्ही भेट दिली ती जपानमधील स्टॉलला. ग्लोबल विलेज खूपच मोठं असल्याने जास्त थकवा येऊ नये म्हणून इलेक्ट्रिक गाड्यासुद्धा भाड्याने मिळतात, जसं आपल्याला समोर दिसत आहे. यात्रेमध्ये ज्याप्रमाणे विविध राईड्स असतात तशाच राईड्स ग्लोबल विलेजमध्ये सुद्धा उपलब्ध होत्या. तुर्की देशातील स्टॉलची रचना देखील तुर्की देशातील घरांप्रमाणे अशी होती. खूप साऱ्या शोच्या वस्तू, लेदर बॅग्स, आर्टिफिशियल ज्वेलरी अशा खूप साऱ्या वस्तू
तुर्कीच्या स्टॉलमध्ये उपलब्ध होत्या. अमेरिका व इतर देशांचे स्टॉल आम्ही बाहेरूनच पाहिले. ग्लोबल विलेजच्या परिसरामध्ये सुद्धा बसण्यासाठी खूप छान छान अशी जागा होती. तिथे बसून आपण मनसोक्त गप्पा गोष्टी करू शकत होतो. त्याचप्रमाणे स्नॅक्ससुद्धा खाऊ शकत होतो. ग्लोबल विलेजमध्ये मनोरंजन व्हावे म्हणून खास नृत्य आणि संगीताचे कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आलेले होते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट शोसुद्धा इथे दाखवण्यात आलेले होते. ग्लोबल विलेजमध्ये असणाऱ्या टॅबमधून येणारे पाणीसुद्धा आकर्षण करून जाणारे होते. शेवटी UAEच्या स्टॉलला भेट देऊन आम्ही ग्लोबल विलेजला बाय बाय केलं. खरोखरच ग्लोबल विलेजचा अनुभव हा अविस्मरणीय असा होता.